हे बघा, इथे मी मासे घेतलेले आहेत. याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे बघा, असं पोटामध्ये घाण असते ती काढून टाकली पाहिजे. हे बघा, माझे मासे स्वच्छ धुवून झालेले आहेत. हे मी जे मगाशी दाखवलं ना, पोटामधली घाण काढलेली, तशी जर घाण तुम्ही ठेवाल तर आपला मासा कडवटपणा लागू शकतो, कडवटपणा येऊ शकतो त्याला. त्यामुळं आधी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. हे माझं झालेलं आहे धुवून. नमस्कार, मी शीतल किचन मध्ये आपलं स्वागत आहे. इथे मी तुम्हाला हॉटेल टाईप कडक मासा तळून दाखवणार आहे. त्यासाठी मी अर्धा किलो इथं मासे घेतलेले आहेत. चवीपुरतं मीठ घेऊन आपण यावरती असं टाकायचं आहे मीठ. प्रत्येक माशावर असं छानसं मीठ लावून घ्यायचं. नंतर मी यावरती चटणी टाकणार आहे. तुम्हाला जसं लागल तशी थोडीशी चटणी घ्यायची. तुम्ही पण आलटून पलटून असं चटणी टाकून घ्यायची यावरती. सगळा मसाला असायला मागणं पुढणं लावून घ्यायचा. आता यावरती हळद टाकून घेणार आहे. आता यावरती सुहाना मसाला टाकणार आहे आणि याला असं छानसं घुसळून घ्यायचं. तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट मीठ वापरू शकता. आणि नंतर शेवटीला लिंबू पिळून असं ह्याला चांगलं घुसवून घ्यायचं. अर्धा लिंबू पिळलेला आहे इथं मी ह्याच्यावर. आणि पुन्हा असं हाताने ह्याला चांगलं चोळून घ्यायचं. असं सगळं व्यवस्थित मिक्स करून ह्याला लावून घ्यायचं आणि अर्धा तास झाकून ठेवायचं. मसाला लावून अर्धा तास झालेला आहे. आता आपण एक एक करून हे तळून घेऊया. यात काय अंड नाही किंवा कॉर्नफ्लॉवर नाही. आपण नुसतं त्याला हळद मीठ चटणी लावून तळून घ्यायचं. असं काही टाकलेलं असलं तर ते काही असं छान कुरकुरीत होत नाही, आतून कच्चं राहतं. म्हणून आपण काही टाकायचं नाही त्यामध्ये. तळतानाच याला आपण बारीक गॅस करून व्यवस्थित तळून घेऊया, म्हणजे आपलं हे कडक होतील. हे असे बघा कसं कडक आणि छान झालेलं आहे. असं आपण एक एक करून सगळे मासे तळून घेऊया. याला असं हलक्या हाताने हलवायचं, नाहीतर याचे तुकडे पडतात. जास्त गॅस मोठा करायचा नाही, लो मीडियम गॅसवरच तळून घ्यायचं, म्हणजे छानसे कुरकुरीत असे तळले जातील. हे बघा, सगळे मासे आपले असे तळून छानसे झालेले आहेत. एकदम असे कुरकुरीत आणि छान झालेले आहेत. यातले काटे पण असे एकदम कुरकुरीत झालेले आहेत. याला मी कोणता अंड किंवा कॉर्नफ्लॉवर वापरलेलं नाही. असेच हे छानसे तळून येतात. तुम्ही पण नक्की करून पहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.